राज्यघटनेचे जनक महामानव श्री डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझं विनम्र अभिवादन। मी रिद्धी नितीन निळे। आज आपल्या सोसायटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेत मी भारतीय राज्यघटनेमधील कलम 167 मुख्यमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या या विषयावर थोडं बोलणार आहे। मित्रांनो, आपल्या भारताची राज्यघटना ही फक्त एक पुस्तक नाही, तर तो आपल्या देशाचा पाया आहे। या पुस्तकात प्रत्येक जबाबदारी स्पष्टपणे सांगितलेली आहे। त्यापैकीच एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजेच कलम 167 मुख्यमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या। या कलमेनुसार मुख्यमंत्र्यांच्या 3 प्रमुख जबाबदाऱ्या आहेत। पहिली जबाबदारी राज्यपालांना माहिती देणे। राज्यात घेतलेले सर्व महत्त्वाचे निर्णय, योजना आणि धोरणे यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना वेळोवेळी द्यावी लागते। दुसरी जबाबदारी म्हणजेच राज्यपालांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे। जर राज्यपालांनी कोणत्याही विषयावरची माहिती मागितली तर ती मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी द्यावी लागते। तिसरी आणि महत्त्वाची जबाबदारी म्हणजेच एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय मंत्रिमंडळापुढे ठेवणे। जर राज्यपालांना वाटले की एखादा निर्णय मंत्रिमंडळापुढे ठेवावा लागेल आणि चर्चा करून त्याचा निर्णय घ्यावा लागेल, तर तो मुख्यमंत्र्यांनी निर्णय मंत्रिमंडळापुढे ठेवावा लागतो। याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या इतरही अनेक जबाबदाऱ्या आहेत, जसे की राज्याचा कारभार नीट चालवणे, मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणे, नवीन योजना आणि धोरणे तयार करणे, जनतेच्या समस्या समजून त्यांचे निराकरण करणे आणि कायद्याची योग्य अंमलबजावणी होत आहे का ते पाहणे। मित्रांनो, या सर्व जबाबदाऱ्यामुळेच राज्यकारभारात पारदर्शकता, जबाबदारी आणि समन्वय राखला जातो। या सर्व जबाबदारीमुळेच शासन अधिक प्रभावीपणे चालते आणि मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात चांगला संवाद पण होतो। शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचा चांगले संवाद होणे गरजेचा असतो। आपल्या भारताच्या राज्यघटनेत प्रत्येक कलम आपल्याला चांगले प्रशासन आणि जबाबदारीची जाणीव करून देतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।